तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या महा एक्झाम ऑथॉरिटी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा विषय हा SRPFचं जे 5 किलोमीटरचं ग्राउंड आहे त्यावर आहे की 5 किलोमीटर रनिंग नेमकी कशी करायची, काय स्ट्रॅटजी 5 किलोमीटरची असली पाहिजे. तर नवीन मुलं हे रनिंग करतात, पण त्यांना 5 किलोमीटर रनिंग कशी करायची, काय स्ट्रॅटेजीने धावायचं हे माहिती नसतं. कारण की SRPFचं जे ग्राउंड आहे ते खूप सोपं आहे. त्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, जेमतेम 97 तरी मार्क मिळू शकतात. त्यामुळे त्या मुलांना माहिती पडावं की 5 किलोमीटर कसं धावायचं आहे. 5 किलोमीटर हे तुम्ही आरामात 25 मिनटामध्ये येऊ शकता आणि सहज तुमची बॉडी बाकीचे जे इव्हेंट आहे ते करण्यासाठी सुद्धा तुमची बॉडी ही बिलकुल थकणार नाही. तुम्ही एकदम फ्रेश असाल. आणि मी या व्हिडिओमध्ये जे समोर पॉईंट सांगणार आहे ते पॉईंट मी माझ्यावर स्वतः आजमावले आहेत आणि मी एकदा भरतीसुद्धा घेतलेली आहे, मुलांची लाईव्ह भरती. तर मला माहिती आहेत ते पॉईंट, ते मी तुम्हाला ट्राय अँड ट्रस्टेडच सगळे सांगणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हा कुठे स्किप करू नका. आणि हा व्हिडिओ फक्त SRPFसाठीच नाही, तर जे अजून 5 किलोमीटर ज्या भरतीसाठी अजून आहे 5 किलोमीटर रनिंगचं क्वालिफाय, त्या सर्व मुलांना हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. तर सुरू करूया 5 किलोमीटर रनिंग स्ट्रॅटजी. तर मित्रांनो, रनिंग ही 3 प्रकारे केली जाते बघा. पहिला आहे ट्रेनिंग, दुसरा आहे प्लॅनिंग आणि तिसरा आहे स्ट्रॅटजी. तर ट्रेनिंग म्हणजे प्रॅक्टिस तुम्ही सर्वांनी केलेलीच आहे, करतच आहे आणि भरपूर मुलांनी प्रॅक्टिस ही प्लॅनिंग करून केलेली आहे. तर दुसरी गोष्टसुद्धा त्यामध्ये ॲड झालेली आहे. तर सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे ती आहे तुमची स्ट्रॅटजी. तर 5 किलोमीटरसाठी स्ट्रॅटजी ही खूप महत्त्वाची आहे. तर ती स्ट्रॅटजी ही तुमची 5 किलोमीटर तुम्ही जेव्हा रनिंग करता तेव्हापासूनच स्टार्ट होत नाही, तर ती रनिंगच्या एक दिवस आधी, म्हणजे तुमचं 20 तारखेला फिजिकल आहे, तर स्ट्रॅटजी ही तुमची 19 तारखेपासून जेव्हा तुम्ही घरून निघता तुमच्या व्हेन्यूसाठी तेव्हापासूनच तुमची स्ट्रॅटजी ही चालू होते. तुम्ही ग्राउंडला जायच्या आधी, तुमचं 20ला ग्राउंड असेल, तुम्ही 19ला निघसाल, तर ग्राउंडला जायच्या आधी हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही गर्दीमधून नाही जायचं, तर ऑलरेडी तिकीट बुक करूनच ग्राउंडवर जा आणि तुमचा व्हेन्यू जिथे ग्राउंड आहे त्याच्या जवळपास तुमची रूम किंवा हॉटेल बुक करा. जर हॉटेल महाग असेल तर डॉर्मेटरीज म्हणून ऑप्शन असतं, ते स्वस्त असतं, तर डॉर्मेटरीजमध्ये राहा. त्यानंतर तो दिवस येतो 19 तारीख. तर 19 तारखेचं तुमचं काय प्लॅनिंग, काय तुमची स्ट्रॅटेजी असली. घरून निघतानाच एक लक्षात ठेवा, तुम्ही घरून उकडलेले रताळे घेऊन चला, कारण की याचा फायदा मी पुढे सांगणार आहे. ज्या दिवशी तुम्ही व्हेन्यूला पोहोचलात त्या दिवशी तुम्ही प्रॉपर रेस्ट घ्यायची आहे, कुठलीही प्रकारची रनिंग करायची नाही आहे. तुम्ही जे संध्याकाळचं जेवण जेवसाल ते सुद्धा तुमचं हलकं असलं पाहिजे. डाळ, भात, पोळी आणि भाजी असंच आणि साधंच जेवण करायचं आहे आणि थोडंच जेवण करायचं आहे, एकदम फुल पोट भरून जेवायचं नाही आहे. आणि तो पूर्ण दिवस तुम्ही त्या दिवशी 19 तारखेच्या दिवशी तुम्ही 2 नारळ पाणी प्या आणि 3 ते 4 लिटर पाणी प्या. म्हणजे तुम्हाला त्या दिवशी तुम्ही जर डिहायड्रेट असला तर पुढच्या दिवशी रनिंग करायला तुम्हाला सोपी जाईल. त्याचबरोबर तुम्ही जे तुमचं जेवण कराल ते नॉर्मल जेवण असलं पाहिजे, कारण की फुल पोट भरून जरी तुम्ही जेवण केलं तर तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पोट फुगेल, नीट पोट साफ झालं नाही तर तुमचा हार्ट रेट वाढेल, तुम्हाला थकवा जाणेल, पोट दुखेल. त्यामुळे जेवण चांगलं करा आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त 7 ते 8 वाजेपर्यंत जेवण करा आणि तुम्ही 9 ते 10 वाजेपर्यंत प्रॉपर झोपले पाहिजे. हवं तर स्ट्रेचिंग करा, नॉर्मल काही नवीन स्ट्रेचिंग ट्राय करू नका, जी रेग्युलर करता तीच करा, कारण की एखादी नस वगैरे तुमची चढेल नवीन ट्राय केलं तर. आणि मेन म्हणजे पायाला मालिश करा. पायाच्या तळव्यांना, जे पायाचे तळवे असतात त्याला असं ॲक्युप्रेशरने हाताने दाबा आणि प्रॉपर तुमची हे करा, मसाज करा. हे तुम्ही 19 तारखेला करा आणि लवकरच झोपा. 19 तारखेला 10 वाजेच्या आत तुम्ही झोपले पाहिजे. मोबाईल वगैरे बघायचा नाही आहे. तुम्ही जेवढी प्रॉपर रेस्ट घ्याल, माहिती आहे मला की तुम्हाला झोप येणार नाही, तुमचं उद्या ग्राउंड आहे तर तुम्हाला बिलकुल झोप येणार नाही. त्यामुळे तुम्ही झोपायचं आहे, फक्त पडून राहा, बॉडीला रेस्ट भेटते, त्याचा फायदा तुम्हाला उद्याच्या दिवशी होतो. उद्या तुम्ही आरामात धावाल. त्यामुळे प्रॉपर रेस्ट घ्या 19 तारखेच्या दिवशी. हीच आधीच्या दिवसाची ही तुमची स्ट्रॅटेजी आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. रेस्ट डेच्या दिवशी म्हणजे 19 तारखेला तुम्ही काय खायचं, तुम्ही केळी खाऊ शकता, खजूर खाऊ शकता, ज्याला डेट्स म्हणतो आपण, नारळ पाणी पिऊ शकता
आणि मेन म्हणजे तुम्ही रताळे खाऊ शकता. रताळे काय करतात, रताळ्यामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट असतात. तर तुम्ही एक दिवस आधीपासूनच रताळ्याचं इंटेक चालू केलं तर जास्तीत जास्त फायदा होईल. तुम्ही दुसऱ्या रनिंगच्या दिवशी तुम्ही जास्त थकणार नाही, जास्त बॉडी एक्झॉस्ट होणार नाही. तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट हे एनर्जी स्टोअर करून ठेवतील. त्यामुळे तुम्ही रताळे जरूर ट्राय करा, कारण की मी ट्राय केलेलं आहे, म्हणून तुम्हीसुद्धा रताळे ट्राय करा. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही ग्राउंडवर जाल, म्हणजे उद्या तुमचं ग्राउंड आहे तर तुम्ही ग्राउंडला निघाल, तेव्हा तुमचं सगळं सामान तुम्हाला घ्यायचं आहे. 1 लिटर पाणी, 2 इलेक्ट्रॉलचे पॅकेट्स, आणि जाताना जर नारळ पाणी सकाळी पिऊन गेलात तर चांगलंच आहे. आणि खजूर पण ठेवा तुमच्या बॅगमध्ये. तर तुम्ही ग्राउंडवर जायच्या आधी काहीही नवीन गोष्ट ट्राय करू नका. म्हणजे तुम्ही कंटिन्यू आता घरी शूजवर धावता तर तिथे गेल्यावर डायरेक्ट शूज काढायचे असं नका करू. शूज घेऊन जा. जे रेग्युलर तुमचे कपडे आहेत धावायचे तेच घाला. कुठले नवीन कपडे ट्राय करू नका की ज्याच्यामुळे तुमच्या रनिंगवर इफेक्ट होईल. जी तुमची रेग्युलर रनिंग करण्याची पद्धत आहे तीच कॉन्स्टंट ठेवा. तर आता तो दिवस आहे ज्या दिवशी तुमची रनिंग आहे. तर तुम्ही आता रनिंगला गेलात, समजा तुमचं बाहेर हॉल तिकीट ID चेक झाला, तुम्ही अजून आतमध्ये गेलात, तुमचं डॉक्युमेंटेशन वगैरे झालं, तुमची हाईट मोजली, तुमची चेस्ट मोजली, त्यानंतर तुम्हाला ते PST 5 म्हणून थप्पा दिला. त्यानंतर तुम्ही समोर गेला, तुम्हाला चिप भेटेल आणि एक चेस्ट नंबर भेटेल तुमचा. मग तुमची बॅच बनवतील, मग तुम्ही अजून आत जासाल. म्हणजे आता समजा तुम्ही 5 किलोमीटरच्या ग्राउंडवर पोचलेला आहात. तर 5 किलोमीटरच्या ग्राउंडवर पोचलात तर तुमच्या डोक्यात हेच येईल की आता 5 किलोमीटर धावायचं कसं. तर ते आता मी एक्सप्लेन करून सांगतो स्ट्रॅटेजी, की नेमकी 5 किलोमीटर धावायची स्ट्रॅटेजी काय. तर मित्रांनो, रनिंग ही बघा 3 प्रकारे होते. पहिली आहे एक पॉझिटिव्ह स्पीड, दुसरी आहे निगेटिव्ह स्पीड, आणि तिसरी आहे कॉन्स्टंट किंवा इव्हन स्पीड. आपण इव्हन स्पीड म्हणू. तर पॉझिटिव्ह स्पीडमध्ये धावणारे मुलं काय करतात, तर स्टार्टिंग ही फास्ट घेतात आणि लास्टला स्लो होतात. जे निगेटिव्ह स्पीडवाले आहे ते स्टार्टिंगला स्लो धावतात आणि लास्टला ते फास्ट धावतात. आणि जे इव्हन स्पीडवाले मुलं आहेत ते सुरुवातीपासून तर लास्टपर्यंत एकसारखे, म्हणजे एका रिदममध्ये एक पेस पकडून धावतात. तर तुम्हाला हे 3 नंबरची गोष्ट करायची आहे की तुम्हाला कॉन्स्टंट म्हणजेच इव्हन स्पीडने धावायचं आहे. इव्हन स्पीडनं म्हणजे तुम्ही तुमचं जे 5 किलोमीटर आहे 25 मिनटात, त्या 5 किलोमीटरचे तुम्ही 1-1 किलोमीटर असे 5 भाग करा आणि 25 मिनटांचे सुद्धा भाग करा. म्हणजे तुम्हाला 1 किलोमीटर हा लगभग 4:30 ते 4:45 मध्ये पूर्ण करायचा आहे. हा तुमचा टार्गेट ठेवा. तुमच्यासोबत तुमची स्टॉपवॉच ही मस्ट असली पाहिजे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे स्टॉपवॉच. ती तुम्हाला आत नेऊ देतील वा ना नेऊ देतील, ती तुम्हाला कशीही न्यायची आहेत. लपून कशीही न्या, तुम्हाला जशी नेता येईल तशी न्या, पण स्टॉपवॉच आतमध्ये घेऊन जा. त्यामुळे तुमचा टाईम मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी टाईम मॅनेजमेंट हा लागतोच. त्यामुळे तुमचा टाईम मॅनेजमेंट हा तिथे चांगला होईल. तुम्ही 1 किलोमीटर पेस हा 4:30 4:45चा असला तर हा इव्हन स्पीड, म्हणजे या स्पीडने तुम्ही धावसाल तर तुम्हाला जास्त थकवा जाणवणार नाही, तुमचा हार्ट रेट वाढणार नाही, पोटात दुखणार नाही, तुमच्या पायाला क्रॅम्प्स येणार नाहीत, आणि तुम्ही 5 किलोमीटर हे अगदी 1-2 मिनटं शिल्लक असताना कंप्लीट कराल. तुमची बॉडी बिलकुल थकणार नाही. 5 किलोमीटरचा जो इव्हन स्पीडचा हा जो फॉर्म्युला आहे, यामुळे काय होतं, जर तुम्ही 1 किलोमीटर 4:10 4:20 मध्ये आला तर तुम्हाला समजेल की तुम्ही जास्त स्पीडमध्ये धावताय. मग तुम्ही तुमचा पेस हा स्लो कराल. आणि जर तुम्ही 5 मिनटापर्यंत पर किलोमीटर गेला तर तुम्हाला लगेच कळेल की तुम्ही खूप स्लो जात आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा तिथे पेस वाढवाल. त्यामुळे हा फायदा होतो. तुम्ही 4:30 ते 4:45 हा पेस पर किलोमीटर ठेवला तर ही सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे 5 किलोमीटरसाठी, ती म्हणजे इव्हन स्पीड. अशा प्रकारे इव्हन स्पीडने जर तुम्ही धावत असाल तर धावताना पण तुम्ही घरी जसं धावणार आहेत स्टेपिंग वगैरे त्याच पद्धतीने तो टाईम हा कव्हर करत धावा. काही अचानकच असं नवीन वगैरे, म्हणजे निघताच भरपूर मुलं काही असतात, नवीन पण असतात, आणि काही मुलं मुद्दामून दुसऱ्यांना थकवण्यासाठी लगेच रेडी गो म्हटलं की लगेच एकदम शूट मारतील. त्यामुळे ते जास्तीत जास्त 1 किलोमीटरपर्यंत स्पीडमध्ये धावतील. नंतर त्यांचा स्पीड कमी होईल. जे नवीन मुलं असतात ते त्यांना फॉलो करतात. पण तुम्ही अशी चूक बिलकुल नाही करायची. तुम्ही स्टार्टिंग लाईनवर एकदम शांत राहायचं आहे आणि बरोबर तुमच्या स्पीडने धावायचं. जास्तीत जास्त 500 ते 800 मीटरपर्यंत तुमची बॉडी ही पूर्ण गरम होईल आणि मग तुम्ही आरामात खेचायला लागाल आणि त्याच स्पीडने खेचायचं आहे. जो इव्हन स्पीडचा तुम्हाला
मी पेस सांगितलं आहे त्याच पेसने तुम्हाला खेचत राहायचं आहे. आरामात तुम्ही 5 किलोमीटर तुम्हाला असं नाही की तुम्हाला 19 मिनिटात या 20 मिनिटात मारलं तुम्हाला जास्त मार्क भेटतील. तुम्हाला तेवढेच मार्क, तुम्हाला 50 मार्कच भेटणार आहे. 25 मिनिटात मारा या 20 मिनिटात मारा. त्यामुळे आरामात 25 मिनिटात मारलं तर तुमची बॉडी ही जास्त थकणारसुद्धा नाही आणि थकवा जास्त लागणार नाही. 20 मिनिटात मारलं तर तुम्ही जास्त म्हणजे थकवा लागेल, हार्ट रेट वाढेल, बाकीचे इव्हेंट पण करायचे आहेत तुम्हाला. त्यामुळे तर तुम्ही इव्हन स्पीडने धावताय, पेस तुमचा तोच आहे जो मी सांगितला आहे. तर ह्या पेसने सुद्धा जर तुम्हाला असं वाटतं तुम्ही स्लो धावताय, तुमचं फर्स्ट 2.5 किलोमीटर जे आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त 13 मिनिटात यायचं आहे. लक्षात असू द्या 12:30 ते 13 मिनिटात तुम्ही तुमचं 2.5 किलोमीटर कंप्लीट केलंच पाहिजे. कारण की परत येताना तुमच्याकडे मग 12 मिनटं असतात. त्या 12 मिनटात तुम्ही येताना माणूस जास्त खेचतं, जाताना कमी खेचतं, पण येताना तुम्हाला फिनिश लाईन क्रॉस करायची असते त्यामुळे तुम्ही जास्त खेचाल. जर तुम्हाला असं वाटलंच की तुमचा टाईम हा 2.5 किलोमीटरला जास्त वाढला, की 14 मिनटं झालेत किंवा 14.5 झालेत, तरी तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही धावत राहा. कारण की कधी कधी कसं होतं की इकडे 25 मिनटापेक्षा एखादा मिनटं ते शिल्लक घेऊ शकतात, ते त्यांच्यावर असतं. एखादे अधिकारी चांगले असते तर ते मुलांना अजून त्यांना दिसलं की भरपूर मुलांचा एक हे येतोय, ग्रुप येतोय की तो आता 25 मिनटामध्ये येऊ शकत नाही, तो 25.5मध्ये येईल, तर ते कंटिन्यू टाईम चालू होतं. 25.5मध्ये सगळ्यांना घेतात. त्यामुळे ते असं करत नाही, मुलांचं आयुष्य ते बर्बाद करत नाहीत, ते मुलांना संधी देतात. त्यामुळे तुम्ही धावत राहायचं, तुम्ही फिनिश लाईन क्रॉस करायचीच आहे किती वेळ झाला तरी. तर हे तुम्ही लक्षात असू. त्या मुलांसाठी की जे मुलं हे अजून पण 25, 26, 27 मिनिटात 5 किलोमीटर येतात आणि ज्यांना शिन पेन, नी पेन असे वेगवेगळे पेन आहेत, तर त्या मुलांनी काय करायचं आहे, त्या मुलांनी प्रॉपर आधी तुम्हाला तिथे समजतं की 5 किलोमीटर रनिंग ही आता स्टार्ट होणार आहे 10-15 मिनटात. तर तुम्ही हलकी हलकी स्ट्रेचिंग करत राहायची, प्रॉपर बॉडी थोडी अशी वॉर्मअप करत राहायची. वॉर्मअप केल्याने काय करेल, तुम्ही अचानक स्टार्ट नाही होणार. तर तिथे फिनिश लाईन स्टार्टिंग लाईनला तुम्ही जेव्हा असेल तेव्हा तुम्ही अचानक मुलांसोबत स्टार्ट करू नका, नॉर्मल स्टार्ट करा. अचानक स्टार्ट केलं तर तुमचं पेन वाढेल, थकवा जाणवेल. त्यामुळे तुम्ही नॉर्मल स्टार्ट घ्या, तुम्ही इव्हन स्पीड या स्ट्रॅटेजीने धावा. त्यामुळे काय होईल, तुमची बॉडी ही हळूहळू गरम होईल आणि मग तुम्हाला गरम बॉडी झाली की पेन जाणवणार नाही. आणि तुम्ही 13 मिनटाच्या 2.5 किलोमीटर पार केलं तर तुम्ही येताना 12 मिनटात आरामात मारसाल. मी तर म्हणतो 2 मिनटं शिल्लक ठेवूनच तुम्ही 5 किलोमीटर मारसाल. ठीक आहे. तर हे पेनवाले आणि टायमामध्ये न येणारे मुलं ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही स्टार्टिंग लाईनला उभे असताना तेव्हा एक ट्रिक करायची आहे, एक बोनस पॉईंट मी तुम्हाला सांगतो. एक ट्रिक करायची आहे, तर तुमच्या लंग्ससोबत तुम्हाला थोडा ॲडजस्टमेंट करायची. काय करायचं, स्टार्टिंग लाईनला जेव्हा असताना तेव्हा गुडघ्यावर हात ठेवून थोडं खाली वाकायचे आणि 2-3 वेळा तुम्ही तुमच्या जो लंग्समधला कार्बन डायऑक्साईड आहे तो असा जोरात बाहेर फेकायचा 3 वेळा. कसं असं जोरात 3 वेळेस कंटिन्यू बाहेर फेकायचं आणि मग ऑक्सिजन हा पूर्ण नाकाने तोंडाने एकदम हा आतमध्ये घ्यायचा. याने काय होईल, तर तुमचं कार्बन डायऑक्साईड जाईल आणि एक स्टार्टिंग करताना तुम्हाला एक चांगला पुश भेटेल. आणि याचसोबत जर तुम्हाला धावताना हा थकवामध्येच तुम्हाला जर धावताना समजा थकवा आला, असा श्वास जड वाटायला लागला, हार्ट रेट वाढला, तर काय करायचं, सगळ्यात सोपी ट्रिक 500 किंवा 1 किलोमीटरच्या मध्ये ही ट्रिक आजमावी. दर 500 मीटरला ही ट्रिक तुम्ही आजमावा. तुमच्या लंग्सचं ना एक फंक्शन असतं, तुम्ही तुमच्या लंग्सची पूर्ण कॅपॅसिटी ही वापरत नाही, कारण की तुम्ही 30 ते 40% वापरतात. तुमच्या लंग्समध्ये CO2 हा ऑलरेडी भरलेला असतो, तर तुम्ही फक्त वरवरचाच ऑक्सिजन घेता. त्यामुळे काय करायचं, 2-3 वेळा श्वास हा जोरात सोडायचा आहे. असं 2-3 वेळा जोरात श्वास जर सोडला ना, काय होतं, तुमच्या लंग्समधला कार्बन डायऑक्साईड हा पूर्णपणे बाहेर येतो आणि मग फटाफट तुम्ही ऑक्सिजन इनहेल करायचं आहे तोंडाने नाकाने जेवढा घेता येईल तेव्हा. याने काय होतं, तुमचं लंग्स हे क्लीन होतात आणि ऑक्सिजन हा इंटेक जास्त होतो. याने तुमचा ब्रिथिंग वाढणार नाही, हार्ट रेट वाढणार नाही. आणि पोटात एका साईडनी, लेफ्ट साईड राईट साईडनी दुखायला लागलं, तर पोटात दुखायला लागल्यावर काय करायचं, तर ही जी हाताची मूठ आहे ना, ती असं अंगठा ठेवून अशी दाबायची आहे, दोन्ही मुठ्ठी या, आणि असं तुम्हाला मग धावायचं आहे. याने काय होईल, तुमचं पोट हे दुखणार नाही, एकदम नॉर्मल पेसने तुम्ही धावू शकाल. तर तुम्ही अशा प्रकारे जर धावलात तर 5 किलोमीटर हे नक्कीच तुम्ही टायमाच्या आत येऊन बाकीचे इव्हेंट करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे ही भरपूर अशी पॉवर असेल. तर शेवटचं सांगणं हेच आहे की तुम्ही जेव्हा स्टार्टिंग लाईनला उभे असाल तेव्हा तुम्हाला स्वतः केलेला संघर्ष
एवढे दिवस केलेली मेहनत आणि घरच्यांचा त्याग, घरच्यांचा चेहरा आठवायचा, आईवडिलांचा चेहरा आठवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला एक बूस्ट भेटेल आणि स्वतः मोटिवेट राहायचं आहे की तुम्ही 5 किलोमीटर धावू शकता. जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही प्रॉपर फॉलो करा. त्या स्टार्टिंग लाईनला असताना असं समजायचं आहे की ही भरती ही तुमच्या आयुष्यातली शेवटची भरती आहे आणि यानंतर तुम्हाला पोलीस भरती ही बिलकुल देता येणार नाही. ही शेवटची भरती आहे. त्यामुळे माझ्या सरांनी मला असं त्यावेळेस सांगितलं होतं की ही भरती तुझ्या आयुष्यातली शेवटची भरती असं समजूनच धावा आणि मी तसं समजूनच धावलेलो. तर तुम्ही तसंच डोक्यात ठेवा की ही शेवटची भरती आहे असं समजूनच धावा. तुमच्या घरच्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा. तुमचे जे नातेवाईक आहेत जे तुम्हाला नेहमी म्हणत असतात की अजून किती प्रॅक्टिस करणार, किती धावणार, कधी तुझं होणार, त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्यांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली आहे हे त्यांनासुद्धा सिद्ध करून दाखवा. तुम्ही आत्तापर्यंत केलेली मेहनत ही तुम्ही खूप प्रामाणिकपणे केलेली आहे. त्यामुळे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे धावाल. धावताना कसलाच विचार नाही करायचा आहे. स्टार्टिंग लाईनला एकदम रिलॅक्स उभं राहायचं आहे. जोराजोरात श्वास घ्यायचे आहेत आणि धावताना जेव्हा तुम्ही धावसाल मित्रांनो तेव्हा तुम्हाला आजूबाजूचं कोण कसं धावतं आहे, किती स्पीडमध्ये कुठला मुलगा जातो आहे, मागचा कुठं आहे, काहीच बघायचं नाही आहे. स्वतः धावायचं आहे. मित्रांनो तुम्ही धावताना आहे ना फक्त तुम्हाला एवढंच ऐकायला आलं पाहिजे ते म्हणजे तुमची स्टेपिंग, तुमची स्टेप कशी पडते, तुमचा श्वासोच्छवास, तुम्ही श्वास कसा घेताय, इनहेल आणि एक्झेल कसा करताय आणि तुमच्या घडीमध्ये टाईम काय चालू आहे. बस ह्याच गोष्टी तुमच्या डोक्यात ह्या तेव्हा असल्या पाहिजे. तुम्ही ज्या स्टेप टाकताय ते एक एक स्टेप तुम्हाला फिनिश लाईनच्या जवळ नेते आणि फिनिश लाईनच्या जवळ नेतंय म्हणजे तुम्हाला तुमची वर्दी मिळवण्याच्या अजून जवळ नेते हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्या प्रकारेच तुम्ही धावायचं आहे. एकदम मोटिवेट ठेवून, मनात जिद्द आणून, घरच्यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून धावायचं आहे आणि यानंतर तुम्ही परत ग्राउंड देणार नाही ह्या आशेने धावायचं आहे. ही स्ट्रॅटेजी मी जी तुम्हाला सांगितली ही तुम्ही प्रॉपर फॉलो करा. वाटलंच तर व्हिडिओ परत एकदा बघा. स्ट्रॅटेजी लिहून ठेवा. कशा पेसने तुम्हाला धावायचं आहे, कसं धावायचं आहे, स्टॉपवॉच कशी लावायची, ही सगळी प्रॅक्टिस करून तुम्ही धावा. शरीराला चांगलं हायड्रेट ठेवा. कार्बोहायड्रेट जास्त भेटेल त्यासाठी रताळे, खजूर, केळी हे खा. फक्त ग्राउंड ज्या दिवशी असेल त्या दिवशी जास्त तुम्ही पोटभर जेवू नका किंवा काही वेगळं खाऊ नका. त्यामुळे कसं होईल, श्वासोच्छवास येणार नाही, पोट गच्च होईल, त्यामुळे ग्राउंडवर परिणाम होईल. त्यामुळे नॉर्मलच खा आणि पाण्याचं इंटेक जास्त करा. बाकी 5 किलोमीटर हे तुम्ही चांगलं द्यालच आणि टायमात याल हे मला चांगलंच वाटतं आहे. कारण की लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला स्ट्रॅटेजी ही पूर्ण कळाली असेल. तर शेवटी एवढं सांगणं आहे की जे पण करणार आहे ते प्रामाणिकपणे करा. कोणाची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. एकदम प्रॉपर वेनी करा आणि मी जे सांगितले त्या गोष्टी फॉलो करा. कारण की त्या गोष्टी मी फॉलो करून बाकीच्या मुलांनासुद्धा ते तसंच फॉलो करून त्या मुलांनी त्यांच्या वर्दीचं स्वप्न पूर्ण केलं आहे. तर तुम्ही तुमचं स्वप्न हे पूर्ण करू शकता. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या कष्टांचं चीज करा आणि SRPFचं ग्राउंड हे एकदम चांगल्या प्रकारे द्या किंवा अजूनही तुमचं 5 किलोमीटर कशाचं ग्राउंड असेल तर ते चांगल्या प्रकारे द्या. तर तुम्हाला तुमच्या रनिंगसाठी बेस्ट ऑफ लक आणि धन्यवाद.